शुभम सर आते या ना मॅम. सर काय झालंय, मी एक 10 लाख रुपये एका कंपनीत इन्व्हेस्ट केले होते. त्याचे 12 लाख झाले, मला 2 लाख रुपये प्रॉफिटही झाला. आणि आता ते 12 लाख रुपये मी एका XYZ कंपनीत इन्व्हेस्ट केले. कंपनी चांगला अभ्यासही केला, पण आता मार्केटमुळे त्या 12 लाख रुपयांचे 8 लाख रुपये झाले. आधी जो 2 लाख रुपये प्रॉफिट झालाय त्याच्यावर टॅक्स भरायला लागणार. त्याचं काय करू? आधीच्या शॉर्ट टर्म प्रॉफिट साठी आपण टॅक्स लॉस हार्वेस्टिंग स्ट्रॅटेजी यूज करू शकतो. टॅक्स लॉस हार्वेस्टिंग या स्ट्रॅटेजी सर हे शार्क टँक नाहीये, मला सांगा. सॉरी त्यासाठी काय करावं लागेल की XYZ स्टॉक्स आज तुम्हाला सेल करावं लागेल ऍट मार्केट रेट. उद्या जाऊन सेम क्वांटिटी परत तुम्हाला परचेस करायचं आहे सेम रेट वरती, की तुमचे क्वांटिटी आहेत ते सेम राहिले. ह्याच्यामध्ये काय केलं तुम्ही लॉस रिअलाइज केलं, जेणेकरून लॉस एक दुसऱ्याला नलिफाय होऊन जाईल. थँक्यू सो मच. ऍक्च्युली काय झालंय, मी म्युच्युअल फंड्स मध्ये पण इन्व्हेस्ट केले, त्याचे पण मला काही डाऊट्स आहेत, सांगाल का? म्युच्युअल फंडच्या टॅक्स प्लॅनिंग साठी पार्ट 2 येतं, त्याच्यासाठी SR इन्व्हेस्टमेंट्सला फॉलो करा.